नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण कटिंग करणार आहोत कॉलर ब्लाऊजची. तर हा व्हिडिओ मी ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केला आहे. पेपर पॅटर्न आपण कशा पद्धतीने ठेवून कॉलरची कटिंग करू शकतो किंवा त्याच्यामध्ये कमी जास्त कसं ॲडजस्ट करायचं आहे. तर ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला आपण हा व्हिडिओ पूर्ण अपलोड केला आहे. तर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघा. आणि फेसबुकला पण आपण अपलोड केलं आहे. वंदना गायकवाड आपलं फेसबुकचं नाव आहे, चॅनलचं नाव आहे. पाठीचा भाग आपला हा कट झाला. आता याच्यामध्ये मी का दुसरा व्हिडिओ काढला आहे का मी त्याच्यामध्ये व्हिडिओ मोठा होईल म्हणून मग मी कटिंग व्हिडिओ दाखवला नाही. फक्त आपण कसं ॲडजस्ट करायचं आणि कसे मापं टाकायची एवढंच दाखवलं आहे. पण याच्यामध्ये मी तुम्हाला बाही कटिंग कशी करायची ही दाखवते. कारण कस्टमरचे डेली यूजचे ब्लाऊज आहे कॉलरमध्ये आणि 23 इंचाची बाही आहे. तर आपल्याला ती कटिंग व्हिडिओ पाहायला नक्कीच भेटणार. आता आपण कटोरी. आता याच्यामध्ये मी काय केलं आहे, म्हणजे आपली क्रॉस पट्टी आहे ती मी 2च घेतली. आपल्याला 4 क्रॉस पट्टीची गरज आहे आणि मी एक सोबत 2 ब्लाऊजची कटिंग करते. तर आपण काय करणार, मग अगोदर बाही कटिंग करू आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपण अजून 2 क्रॉस पट्टी काढून घेऊ, म्हणजे आपल्याला ॲडजस्ट करता येईल. कारण बाहीला कापड जास्त लागतं. कस्टमरने भरपूर कपडा दिलेला. आता जी बंद बाजू आहे दोन्ही आपल्याला एकसारखं करून घेतले. एकसारखं जर नसेल खालची बाजू अगोदर एकसारखी करून घ्यायची. नंतर आपण याला फोल्ड केले. आता आपल्याला बाही कटिंग करताना ज्यावेळेस आपण 4 फोल्डमध्ये कपडा घेतला कमी जास्त होतंच. तर आपण ही लाईन सरळ आखून घेऊन त्याला आपण कट करायचे. आता 23 इंचाची बाही आहे तर आपल्याला फ्रंट बाजूने 1 इंच आपल्याला शिवण्यासाठी मी सोडून दिलं. कारण हे मोडपायचे जसं आपण ड्रेसला मोडपतो समोरच्या बाजूने त्यानुसार. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच याच्यामध्ये जास्त घ्यायचं आहे, म्हणजे 23.5वर आपण एक पॉईंट दिला. बघू शकतात. तीच लाईन आपण याला आखून घेतली. आता कधी पण मी पेपर पॅटर्न ठेवून हा ब्लाऊज कट केलेला. तर मग आपल्याला माप कोणतं घ्यायचं आहे, तिरकं माप घ्यायचं आहे 7.5 इंचाचं. म्हणजे ही घडी घ्यायची आपल्याला 7.5 इंचाची आणि याच्यामध्ये आपण 1.5 इंच मिक्स करावं लागते. तर जवळजवळ 1.25 इंचच भरले, काही हरकत नाही. आपण खाली यायचं आहे 3 इंचावर. आपण हे जे नॉर्मल जे कमी पडते ते फिटिंगमध्ये कवर करू. आता आपण याला आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने आकार घेतला आहे. तर दोन्ही आकार असे आलेत आपले एकदम सोप्या पद्धतीने. आता बाही आहे आपली इथपर्यंत. कस्टमरचा ब्लाऊज आहे असं एवढा डेली यूजसाठी. त्याचं माप बसतं जवळजवळ 4 इंच. तर 4 इंचामध्ये आपण 2 इंच मिक्स करू. हे 2 इंच आपल्याला कुठं जॉईंट करायचे, डायरेक्ट वरती. अशा पद्धतीने आपली ही बाही कटिंग पण 23 इंचामध्ये एकदम परफेक्ट आणि लवकर कटिंग झाली. आता मी हा भाग कधी कट करते का ज्या वेळेस मी दोन्ही समोरची बाजू जोडून घेते त्याच्यानंतर मग मी हा भाग कट करते. जोडून म्हटल्याच्या म्हणजे आपल्या अस्तरचा नाही आहे हा ब्लाऊज, बिना अस्तरचाच आहे. पण ज्यावेळेस आपण समोरासमोर ठेवतो बाही त्यावेळेस मग मी हा भाग कट करते. बघू शकतात. किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने जरी याची कटिंग केली तरी चालतं. अर्धा इंचाचा फरक पाहिजे फक्त. तर पाहू शकतात खूप सोप्या पद्धतीने आपण बाही कटिंग पण केली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.